मी ना ओव्हर पॉवर करत नाही. पूर्वी खूप शिव्या वगैरे द्यायचो सेटवर. हो हा, मी आता अजिबात देत नाही. विचार, आज तागायत मी एकही सुट्टी घेतलेली नाही. झापूक झुपूक हा खूप सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून केलेला सिनेमा आहे. नमस्कार, मी आहे आरजे शो सोनाली. आज स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे ज्यांनी नाट्यसृष्टीपासून मोठ्या पडद्यापर्यंतचा त्यांचा प्रवास जो आहे तो तितकाच दमदार, तितकाच सच्चा, प्रामाणिक आपण असं म्हणूयात. कधी हलक्या फुलक्या शब्दात तर कधी गहिरे अर्थ दडवणारे आणि कधी गंभीर प्रसंगातही हास्य निर्माण करणाऱ्या कलाकृती निर्माण केल्यात असे बहुआयामी कलाकार, लेखक, दिग्दर्शक, निर्माते, नाटककार केदार शिंदे सर आहेत आज स्टार्स कट्ट्यावरती आणि त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी आम्ही प्रचंड उत्सुक आहोत. सर नमस्कार. नमस्कार. कसे आहात आपण? बस तुटलेल्या हाताने बसलोय. पण मन खंबीर आहे ना? हा, म्हणजे कोणी म्हणणार नाही मी डाव्या हाताने फिल्म केली. वा सर, वा वा. मी उजव्या हातानेच केली आहे चांगली फिल्म. की सर, जेव्हा बिग बॉसचा प्रवास सुरू झाला होता तुमचा आणि अर्थातच सगळ्याच कंटेस्टंटचा, त्यामध्ये सूरज चव्हाण नावाचं जे एक व्यक्तिमत्व तुम्हाला सापडलं की अरे हे खूपच आपण म्हणूयात ना अतरंगी आहे आणि हा जो आहे तो महाराष्ट्राच्या मनावरती इतक्या मोठ्या संख्येने राज्य करेल आणि त्याला एवढं प्रेम मिळेल याची सुरुवातीपासून तुम्हाला खात्री होती का? नाही, मी सूरजला ओळखत नव्हतो. काय की मी इंस्टाग्रामवर असलो तरी मी त्या रील्स वगैरे असे काही बघितल्या नव्हत्या. कलर्स मराठीचा प्रोग्रामिंग हेड तेव्हा होतो मी आणि आम्ही कास्टिंग जे डिरेक्टर होता अभिषेक, त्यांनी बरेच लोकांचं कास्टिंग आम्हाला दाखवलं होतं की हा असा आहे, तो तसा आहे. त्याच्यात एक सूरज चव्हाण, तर मी त्याचा पहिल्यांदा चेहरा बघितला, म्हटलं कोण आहे हा. तर मग त्याचे काही रील्स तेव्हा आम्हाला दाखवले, म्हणजे मला, आणि मला ते कॅरेक्टर आवडलं. म्हणजे सूरज चव्हाण मला माणूस म्हणून कसं आहे मला माहिती नव्हतं, पण मला असं वाटलं होतं अतरंगी कॅरेक्टर आहे आणि आपण बिग बॉस मध्ये नेहमीच कॅरेक्टर्स पाठवतो ना. तर पण मला त्यावेळेस आमच्या सगळ्या बिग बॉसच्या सगळ्या लोकांनी सांगितलं होतं की बाकी जे कंटेस्टंट आपण टॅप करतोय त्यांनी नकळत ही गोष्ट सांगून टाकलेली आहे की कोणालाही पाठवा पण सूरज चव्हाणला आतमध्ये पाठवू नका. हो, तर म्हटलं सूरज चव्हाणला आतमध्ये पाठवू नका असं काय आहे त्याच्यामध्ये. मग मी अभिषेकला सांगितलं की एकदा बोलव. मला अजून आठवतं फिल्म सिटीमध्ये मला भेटायला सूरज आला होता आणि तो गाडीतून उतरला, असा मास्क वगैरे म्हटलं असं काय मुलगा, आणि मग तो सोफ्यावर बसला तेव्हा तो इतका शांत आणि असा गरीब बसला आणि मी 15-20 मिनिटं आम्ही सगळे बोलत होतो आणि मी त्याच्याकडे सतत बघत होतो. तर मला तेव्हाच असं वाटलं की एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे तो जे रील्स करतो ते कॅरेक्टर वेगळं आणि माणूस म्हणून सूरज चव्हाण खूप वेगळा आहे. आणि मग आम्ही ठरवलं की सूरज चव्हाणला आतमध्ये पाठवायचा. पण तरीही तोपर्यंत काही फिल्म वगैरेचं डोक्यात नव्हतं. 16 जण गेली, त्यातला एक सूरज चव्हाण आतमध्ये गेला. त्या रात्री प्रीमियर झाला रितेश भाऊंचा. सगळ्यांना आतमध्ये पाठवल्यानंतर रितेश भाऊ निघून गेले आणि आम्ही चॅनल रूम मध्ये बसलो होतो आणि तो टीव्ही असतो त्याच्यात सगळे कॅमेरे असतात आणि रात्री 1:30 वाजता सगळे कंटेस्टंट म्हणजे 4 इकडे बोलतायत, 3 तिकडे बोलतायत, 2 किचन मध्ये आहेत आणि हा मुलगा रात्री 1:30 वाजता बाथरूम मध्ये शिरला. आणि आम्ही काय केलं होतं, दरवाजा जो होता बाथरूमचा तो रेग्युलर ज्या वेने उघडतो तो आम्ही बंद केला होता आणि उलट्या बाजूने ओपन करून ठेवला होता. कारण अतरंगी घर असतं ना, घर पण अतरंगी असतं. हा 5 ते 7 मिनिटं ना जिथे बंद होतं ना तिथूनच ढकलण्याचा प्रयत्न करत होता आणि ना तो एकटाच बडबडत होता, कोणी आत गेलंय का, काय माहिती ते कसं करून ठेवलंय वगैरे असं चाललं होतं त्याचं. तर मला इतकं ते सगळं, मला असं वाटलं की एक गावखेड्यातला मुलगा आज या मोठ्या घरामध्ये आलाय. एकतर हा मुलगा पहिल्या दिवशी बाहेर येईल, नाहीतर हा शेवटच्या दिवशी बाहेर येईल. कारण असं जर असेल ना तर या सगळ्या वातावरणामध्ये सूरज टिकेल पण, आणि नाही टिकायचं झालं तर रात्रीच म्हणेल मला जायचंय. पण सूरजचा त्यानंतरचा अख्खा प्रवास सुरू झाला. 3ऱ्या आठवड्यात असेल, 3ऱ्या आठवड्यात आम्ही भाऊचा धक्कासाठी भेटलो आणि शूटिंग सुरू होणार होतं आणि मी त्यांच्या व्हॅनिटीमध्ये बसलो होतो रितेश भाऊंच्या आणि मी म्हटलं की रितेश भाऊ एक माझ्या डोक्यात कल्पना आहे. म्हणजे काय 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 भाऊ, म्हटलं सूरज चव्हाण बरोबर मला सिनेमा करायचा. आता गंमत अशी आहे की सूरज चव्हाण वर सिनेमा करायचा नाहीये, इट इज नॉट अ बायोपिक, पण सूरज चव्हाण बरोबर मला सिनेमा करायचा आहे कारण मला ते कॅरेक्टर, मला ते व्यक्तिमत्व आवडलंय. त्याला काय येतं हा पुढचा भाग आहे, पण मला त्या कॅरेक्टरमध्ये करेक्ट सूरज चव्हाण दिसतो. 50% त्याच्या दिसण्यावर आहे आणि त्याच्या असण्यावर आहे. बाकी करून घेणं आहे ना, हे मी मला
मला पण काहीतरी टेस्ट करण्याची एक वेळ आहे ना. इतकी वर्ष मी जर काम करतोय तर आता मी माझ्यासाठी तरी बेफिकीर नको राहिला की आता मला सगळं येतं रे, आता काय रे, आता कोणी ऍक्टर आले तरी मी करून घेईन. माझ्यासाठी पण तो टेस्टिंग पिरियड होता की मी अशा मुलाकडून काम करून घेऊ शकतो का या वयामध्ये 52व्या वर्षी. तर हो सोनाली, मी काम करून घेऊ शकतो. क्या बात आहे. म्हणजे एका अर्थाने आपण असं म्हणूयात का की केदार सर हे त्यांच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडले आणि सूरज चव्हाण सोबत त्यांनी त्यांचा अनकम्फर्ट झोन जो आहे तो एक्सप्लोर केला. बाईपण भारी देवानंतर मला एकतर मी कम्फर्ट झोन मधून बाहेरच पडलो. कारण बाईपण भारी देवानंतर मी 1.5-2 वर्ष वायकॉम मध्ये काम केलं कलर्स मराठीवर. त्यामुळे असं जर मला त्या दरम्यान ज्या फिल्म्स आल्या होत्या घेतल्या असत्या तर मी खूप पैसे कमवले असते. पण मला हा जो धुराळा होता ना, जो असा पिक्चर चालल्यानंतर सगळीकडे असं होतं ना, ते सगळं शांत होऊन द्यायचं होतं. माझ्या डोक्यामधला पण जो धुराळा होता ना तो पण शांत करून द्यायचा होता. आणि शांतपणे आपण जेव्हा एक डिसिजन घेतो ना तेव्हा हे बघ काय यश अपयश हा पुढचा भाग आहे. मी जी कमिटमेंट केली होती 7 ऑक्टोबर 2024 बिग बॉस फिनालेच्या स्टेजवरून की या मुलाबरोबर मला सिनेमा करायचा आहे, ही कमिटमेंट मला पाळायची होती नंबर 1. आणि नंबर 2 मला स्वतःला माझ्यावर प्रयोग करून बघायचा होता की आत्ताही मी एकांकिका स्पर्धेसारखं काम करतो की नाही. तर हो, मी करतो. किती छान सर. सर तुम्ही आता जेव्हा ही अनाउन्समेंट केली होती टेलिव्हिजनवरती, आम्ही सगळ्यांनी ती जेव्हा बघितली होती तेव्हा त्यानंतर त्या अनाउन्समेंटचं कौतुक पण झालं आणि त्या अनाउन्समेंटबद्दल प्रश्न देखील उपस्थित झाले की कुठेतरी केदार शिंदे सर जे आहेत ते सूरज चव्हाणची जी मिळणारी पब्लिसिटी आहे त्याला इनकॅश करून प्रेक्षकांपर्यंत त्यांना पोहोचवायचं आहे का आणि म्हणून त्यांनी ती अनाउन्समेंट केली का. पण तरी सुद्धा हे तुमच्यापर्यंत आलंच असेल कारण की तुम्ही वाचता, तुम्ही बघतात. नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. आपण कोणाची तोंड नाही धरू शकत. शेवटी काय माहिती ना, आपलं काम बोलतं. काही लोक फक्त बोलतात आणि आमचं काम बोलतं. झापूक झुपूक हा खूप काय म्हणतात त्याला सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून केलेला सिनेमा आहे. त्याची पब्लिसिटी एनकॅश करायची असती तर 7 ऑक्टोबरला तो बाहेर पडला होता तर हे सगळं मी डिसेंबरमध्येच केलं असतं. पण मी त्याची पूर्ण तयारी करून घेतली होती या दरम्यान. त्याला मला ज्या पद्धतीने प्रेझेंट करायचं आहे त्यासाठी मेहनत जेवढी मी केली आहे ना त्याच्या दुपटीने त्यांनी स्वतः केली आहे. त्याकडे मला यायचंच आहे सर, कारण की त्याला आम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये तिकडे तिकडे अनस्क्रिप्टेड गोष्टी होत्या. तिकडे तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व दाखवायचं होतं. पण जेव्हा चित्रपटामध्ये एखादं पात्र आपण साकारतो तेव्हा त्याच्यासाठी एक स्क्रिप्ट असते. त्याच्यासाठी त्या व्यक्तिरेखेला जे आहे साकारण्यासाठी येणाऱ्या वेगवेगळ्या इमोशन्स असतात. तर तसं त्याला वाचता येत नाही. पण मग त्याच्याकडनं स्क्रिप्ट न देता काम कसं करून घेतलं तुम्ही? कठीण होतं, माझ्यासाठी कठीण होतं आणि त्याच्यासाठी पण कठीण होतं. काय आहे की ना, मी मुलासारखं प्रेम करतो त्याच्यावर, पण वेळेप्रसंगी मी असा बाप आहे की मी कठोर पण होतो. आणि ते काय आहे की त्याला ना व्यवस्थित ट्रीटमेंट किंवा मॅन्युप्युलेट करून कॅल्क्युलेशननी त्याच्याबरोबर काम करावं लागतं. कारण ती सवयीचा भाग नाही आहे. आता तो आज त्याला ही फिल्म केल्यानंतर काही गोष्टी सराव त्याचा होईल. कदाचित अजून 3-4 फिल्म्स नंतर काहीच बोलण्याची गरज उरणार नाही, इतकं छान काम करायला लागेल. पण या प्रोसेसमध्ये तो घडवण्याचं काम आहे. तर मला कोणीतरी संधी दिली होती, मला पण कोणीतरी घडवण्याचं काम केलं. आज मला संधी मिळाली, मी त्याला घडवण्याचं काम करतोय. आणि काय आहे की ते व्यक्तिरेखा जी आहे किंवा कॅरेक्टर जे आहे हे सूरज चव्हाणपेक्षा वेगळं नाहीये. सूरज चव्हाणला पूर्ण केंद्रित करून ते कॅरेक्टर बनवलंय. त्यामुळे ना मला त्या कॅरेक्टरसाठी ना अजिबात ऍक्टिंग न करणारा माणूस पाहिजे होता. त्यामुळे मी त्याला सतत तीच एक गोष्ट सांगत होतो की तू जसा आहेस ना, हे वाक्य आहे असं लिहिलेलं आहे, तुला काय वाटतं हे बोलावंसं, तुला असं बोलायचं का, बरं पण त्याचा अर्थ बरोबर निघतोय का याचा विचार मी करायचो. जर निघत नसेल तर मग जे लिहिलेलं आहे ते कसं याच्याकडून बदलून घ्यायचं याचा पण विचार व्हायचा. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट, इतकं सोपं नाही. आणि मला असं वाटतं की आपण प्रयोग करत राहायचे आणि रसिक प्रेक्षकांना ते प्रयोग आवडतात, त्यांना कष्ट दिसतात आणि त्यांना ना सिन्सिअरिटी दिसते. बाईपण भारी देवाच्या वेळेस 6 बायकांबरोबर जेव्हा सिनेमा सुरू केला तेव्हा लोक म्हणाली या 6 बायकांना बघायला कोण येणार आहे. पण हेच रसिक प्रेक्षक आहेत ना जे तुफान गर्दी करत होते. त्यामुळे रसिकांना ती मेहनत, ती सिन्सिअरिटी आणि आपलं सच्चेपण दिसतं. सर, झापूक झुपूकचं कथानक नेमकं काय आहे, काय विषय आहे? इट्स अ लव्ह स्टोरी, छान गोड एक लव्ह स्टोरी आहे जी सूरज या कॅरेक्टर भोवती फिरते
त्याच्या बरोबरीने नारायणी या कॅरेक्टर भोवती फिरते आणि त्याच्या बरोबरीने असंख्य बाकीचे जे कलावंत आहेत किंवा कॅरेक्टर्स आहेत त्याच्या भोवती फिरते. असं म्हणतात ना की लव्ह स्टोरी खूप असतात. आता तुम्ही जर विचार केला तर कयामत से कयामत तक पासून ते अगदी शेवटची आत्ता कुठली लव्ह स्टोरी आली असेल तिथपर्यंत शेवटी लव्ह स्टोरी आहे. तुम्ही कशी ती प्रेझेंट करता ते फार महत्वाचं असतं. आणि मला एवढी खात्री आहे की मी अशा पद्धतीची फिल्म केलेली नाहीये आणि इट्स अ कम्प्लीट मसाला एंटरटेनिंग फिल्म. 5-6 गाणी आहेत त्याच्यामध्ये आणि सगळे इमोशन्स आहेत. ड्रामा आहे, इमोशन्स आहेत, कॉमेडी आहे, फाईट आहे. जे आज तिकीट काढून आल्यानंतर लोकांना समाधान आणि पैसा वसूल एंटरटेनमेंट पाहिजे असेल तर झापक झुपक आहे. किती मस्त सर. आपल्या नाटकांमध्ये विनोद हा प्रामुख्याने नेहमी आलेला आहे आणि तुमच्या चित्रपटांमध्ये इमोशन्स, संवेदनशीलता ही प्रामुख्याने आलेली आहे. तर या चित्रपटामध्ये या दोघांची सांगड कशी घातली? नाही, मला ते कथानकाच्या पद्धतीने जायला आवडतं. त्यामुळे कथानक ज्या पद्धतीचं होतं किंवा स्क्रिप्ट ज्या पद्धतीचं होतं जिथे ते सीन्स खूप लाईट होण्याची गरज होती आणि सूरजच्या कॅरेक्टर मध्ये पण तो एक लाईटनेस आहे. म्हणजे जर तू त्याच्याशी बोलत राहिलीस तर तुला आत्ता पण कळेल त्याचा सेन्स ऑफ ह्युमर हा अत्यंत वेगळा आहे आणि जो एका पठडीतला नाही. तर या सगळ्या गोष्टींचा वापर करायचा होता. पण त्या बरोबरीने सूरज मधला जो एक साधेपणा आहे आणि सूरज हर्ट झाला ना किंवा त्याला दुःख झालं ना की सूरज वेगळा होतो. तर या सगळ्या गोष्टी पण सादर करायच्या होत्या. त्यामुळे कथानक त्या पद्धतीने कम्प्लिटली वर्कआउट केलंय. झापूक झुपूक सिनेमाचं टायटल हे त्या स्टाईलमधूनच ठरलं हो की काही वेगळं अजून होतं? नाही, मला असं वाटतं की झापूक झुपूक हा शब्द इतका युनिव्हर्सल केला त्यांनी आणि घराघरात पोचवला की बरेच वेळा काय होतं, आम्ही एक सिनेमा करतो ना त्याचं नाव पोचवेपर्यंत आमचं अर्ध प्रमोशन संपतं आणि मग त्याची तारीख पोचवेपर्यंत पुढचं प्रमोशन संपलेलं असतं. आम्ही जिथे जिथे प्रमोशनला जातोय आणि आम्ही सिनेमाचं झापूक झुपूक म्हटल्यानंतर समोरच्याला माहिती असतं की त्यात सूरज चव्हाण आहे आणि ती फिल्म येते. सो ना ते खूप माहिती करून दिलेलं सूरजच्या तोंडून हे नाव होतं, म्हणूनच झापूक झुपूक. भारी. सर, या चित्रपटाचं जेव्हा शूटिंग सुरू झालं तेव्हा काय डिटेलिंग होतं? कारण की चित्रपट खूप लवकर जो आहे तो आपण म्हणूयात की त्याचं शेड्यूल पार पडलं. 1 महिन्यात जर चित्रपट जरी झाला असेल तर त्याच्या आधी घेतलेली 3-4 महिन्यांची जी मेहनत होती त्याबद्दल सांगाल का? सोनाली, काय माहिती ना की क्रिएटिव्ह गोष्टींसाठी तुम्हाला वेळ लागतो आणि एकदा त्या क्रिएटिव्ह गोष्टी कम्प्लिटली झाल्यानंतर ते एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग आणि डिसिप्लिन लागतं. आणि माझ्याकडे अत्यंत डिसिप्लिननी काम होतं. म्हणजे जिओ स्टुडिओज सारखं एक स्टुडिओ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. ज्योती देशपांडे, निखिल साने हे मला पूर्ण सपोर्ट करणारी मंडळी होती आणि मी त्यांना तो शब्द दिला होता आणि मी शब्दाचा नक्की पक्का आहे. जर मी सूरजला सांगितलं होतं की मी तुझ्याबरोबर फिल्म करणार आहे तर तोही शब्द मी पाळलाय. आणि मी ज्या दिवशी प्लॅनिंग केलं पिक्चरचं त्या दिवशीच मी सांगितलं होतं की हा सिनेमा 25 एप्रिलला यायला पाहिजे. सो आम्ही ना उलटं प्लॅनिंग केलं. माझं शेड्यूल ज्या पद्धतीचं असतं ते माझ्या स्पॉट बॉय पासून ते माझ्या प्रमुख नटापर्यंत सगळ्यांना माहिती असतं की आजच्या दिवसात काय होणार आहे. म्हणजे 3ऱ्या दिवशी माझा अपघात झाला, 3रा दिवस होता तो आणि मी पडलो. तर पडल्यानंतर मला असं वाटतं सकाळपासून आम्ही शूटिंग करत होतो. मी एक 11:30-12च्या दरम्यान पडलो. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मी त्याच पद्धतीने शूटिंग आणि मग मी रात्री एक्सरे काढला आणि मी माझ्या मुंबईच्या डॉक्टरांकडे पाठवला आणि त्यांनी मला काही गोळ्या आणि मला सांगितलं की या पद्धतीचं राहावं लागेल तुम्हाला. पण माझ्या मनात एकच आलं होतं की 125 लोकांचं युनिट आहे माझ्या पाठीमागे आणि आज जर मीच हारागिरी केली तर उपयोगाचं नाही. पण याच्यात माझं पूर्ण क्रेडिट जे आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये हे माझं कास्ट अँड क्रूचं क्रेडिट आहे. एकटा केदार शिंदे नाही करू शकत आणि एकटा केदार शिंदे म्हणजे काय तो डंका पण पिटू शकत नाही की पिक्चर एकट्याचा आहे, असं नाही होत. इट इज अ टीम वर्क. आणि माझी आजपर्यंत काम करण्याची पद्धत सगळ्यांना माहिती आहे माझ्या लोकांना. त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने ते आपलं आहे 4-4 वाजता मी सकाळी उठून निघायचो आणि संध्याकाळी मला असं वाटतं की कारण मेजर आउटडोर होतं आणि मेजर हा डेचा सिक्वेन्स होता. त्यामुळे एक संध्याकाळी 6:30ला जेव्हा अंधार पडायचा त्याच्यानंतर आम्ही परत यायचो आणि प्रवास खूप असायचा. म्हणजे आम्ही वाईमध्ये राहायचो तर 1.5 तास प्रवास करून आम्ही त्या ठिकाणी जायचो जिथे शूटिंग करायचंय. त्यामुळे सकाळी जायला 1.5 तास, येताना 1.5 तास, 8:30-9 वाजता हे लोक दबून यायची, जेवायची, झोपायची, परत 4 वाजता उठायचं. पण हे सगळं प्लॅनिंग होतं आणि डिसिप्लिन आहे माझ्याकडे, म्हणून हे होतं. आपली कल्पना सुचल्यापासून आणि हे एवढं काटेकोरपणे जर पाळलं नाही ना तर त्याच्यात त्या प्रोड्युसरचा पैसा, आपली मेहनत आणि वेळ या 3 गोष्टींना अत्यंत वाया जातात. खरे. अमेझिंग. सर, एका दिग्दर्शकाने
कथेवरती कितपत कंट्रोल ठेवला पाहिजे आणि कलाकारांना किती फ्रीडम दिला पाहिजे? एकदा लिहून झालं आणि आपल्या मनासारखं लिहून झालं, दिग्दर्शकाला ते वाटलं की हे आता हे इथपर्यंत स्क्रिप्ट करेक्ट आहे, त्याच्यानंतर 4 पावलं दिग्दर्शकांनी पुढे जायला पाहिजे. पण मी स्वतः लेखक असल्यामुळे मी लेखकांचा मान ठेवणारा माणूस आहे, त्यामुळे मी ना एक्स्ट्रा करण्याच्या नादात जात नाही. आणि आम्ही स्टोरी बोर्ड घेऊनच जातो. म्हणजे असं नाही होत की कोणाला काय माहिती नाही. यांना विचार, माझ्या शूटिंगला मी सीन करताना माझं अख्खं प्लॅनिंग करेक्ट तयार असतं आणि तेवढा त्रास मी नटांना अजिबात त्रास देत नाही. नट दमले ना की मग ना मजा जाते. आणि ना हे कधी संपणार सीन या लेवलला नट आले ना त्या सीन मधली गंमत जाते. त्यांना पत्ता लागता का पण सीन संपला. बरेच वेळा असं व्हायचं होतं माझ्याकडे आणि सगळ्यांच्या बाबतीत होतं. म्हणजे नॉट ओनली सूरज चव्हाण, मी याच्या अगोदर पण फिल्म्स केल्यात, त्या सगळ्यांच्या बाबतीत हीच गोष्ट होते. सीन संपला ते इतकं प्लॅनिंगनी जातो. आणि दिग्दर्शक म्हणून म्हणशील ना, हे माध्यम हे दिग्दर्शकाचं असलं तरीही याच्यात अनेक घटक बरोबर साथ देत असतात. मग सिनेमॅटोग्राफर असतो, एडिटर असतो, म्युझिक डायरेक्टर असतो, आर्ट डिरेक्टर असतो, हे सगळे लोक, कोरिओग्राफर, सगळे लोक असतात. त्यामुळे मी ना स्पेशलाइज असलेलीच लोक माझ्याबरोबर ठेवतो आणि ते त्यांचं काम करत असतात आणि मी माझं काम करत असतो. मी ओव्हरपॉवर करत नाही. हा माझा धाक असतो, अजिबात असं नाही की माझा धाक नाही, सगळ्यांवर धाक असतो, पण ना मी ना ओव्हरपॉवर करत नाही. पूर्वी खूप शिव्या वगैरे द्यायचो सेटवर. हो, हा मी आता अजिबात देत नाही विचार. आणि ही गोष्ट माझी सुरू झाली ती ना 2017ला मी एक हिंदी सिरियल केली होती, क्या हाल मिस्टर पांचाल. तर त्याच्यामध्ये ना 6 बायका काम करत होत्या आणि मग मी बायपण पण केली आहे 6 बायकांबरोबर. सो ना सुचली होती कधी नाही. त्या तिथे गेल्यानंतर मला जाणवलं की ही बाउंड्री क्रॉस करता कामा नये, माझ्या तोंडातून अपशब्द येतं कामा नये. त्यानंतर मी चिडतो, पण ते चिडणं त्या प्रोजेक्टसाठी असतं, ते सूरजवर चिडणं नसतं. सूरजचं चांगलं काम झालं तर वाहवा त्याची होणार आहे. सूरजला कोणी येऊन हे सांगणार नाहीये की केदार शिंदे होते म्हणून तू आता काम केलं, असं नसतं. ते पडद्यावर बघतात ज्या व्यक्तीला, त्याच्या प्रेमात पडतात. सो त्याचं काम चांगलं व्हावं आणि आपली फिल्म चांगली व्हावी, एवढाच एक पॉइंट ऑफ व्ह्यू माझा असतो. खूप छान सांगितलं सर तुम्ही. खरं तर दिग्दर्शन करताना पहिल्या शॉट पासून शेवटच्या कट पर्यंत जर आपण विचार केला तर तुमचं मन जास्त कुठे गुंतलेलं असतं, स्क्रिप्टमध्ये की सेटवरच्या एनर्जीमध्ये? सेटवरच्या एनर्जीमध्ये. कारण स्क्रिप्टचं काम मी त्याच्या अगोदरच पूर्ण केलेलं असतं. सेटवरची पॉझिटिव्ह एनर्जी असेल आणि मला ना ती पॉझिटिव्हिटी सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये लागते. म्हणजे मला निगेटिव्ह विचार करणारे लोक आवडत नाहीत आणि आपण सगळे मिळून जर काम पॉझिटिव्हली करू ना तर ते रिफ्लेक्ट होतं. तर त्यामुळे सेटवरच्या एनर्जी मध्येच असतो. ओके, एखादा सीनचं जेव्हा 100% आपलं शूटिंग झालेलं असतं त्यानंतर पण असं मनात येतं का की अजून चांगलं करता आलं असतं किंवा अजून छान झालं असतं, असा विचार येतो का मनात? एक्झॅक्टली. शूटिंग संपलं, त्याच्यानंतर एडिट होतं. एडिट झाल्यानंतर फायनल कॉपी म्हणजे आता उद्या प्रदर्शित होणार आहे तेव्हा 3-4 दिवस अगोदर जी फायनल कॉपी असते ना ती मी बघतो. तिथपर्यंत मी असतो, पण त्याच्यानंतर मी माझी कलाकृती कधीच बघत नाही. मी माझं आजपर्यंत कुठलंही नाटक बघितलेलं नाही, मी आजपर्यंत कुठलीही टेलिव्हिजनवर माझी लागलेली सिरियल बघितलेली नाही आणि मी कुठलाही सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघितलेला नाही माझा, कारण मला माझ्या चुका दिसत राहतात आणि ते त्रासदायक आहे. पण आपण कुठेतरी एक समाधानी असायला पाहिजे जोपर्यंत पिक्चर लागत नाही. पिक्चर लागल्यानंतर तो प्रेक्षकांचा असतो, त्यामुळे प्रेक्षकांना ते जे दिसतं ते पहिल्यांदा दिसत असतं, पण मी इतका वेळ ते केलेलं असतं ना त्यामुळे मला तर माझ्या चुका दिसतात आणि नकोच बघायला ते चुका. सर, मला कधीच नाही वाटलं तुमची कुठलीही मालिका बघताना मला असं वाटलं की ती इतकी परिपूर्ण, इतकी मस्त केलेली आहे की यापेक्षा अजून छान काय असू शकतं, आणि त्यात तुम्हाला चुका दिसतात. मला तर 100% चूक, म्हणजे मला दुसऱ्यांच्या नाही दिसत, माझ्या दिसतात. अरे मी असं करायला पाहिजे होतं, असं काय केलंय मी, हे जास्त अजून चांगलं करायला मिळालं असतं, अजून मी इथे जरा मेहनत घेतली असते, असं माझं खूप होतं. मी शाहीर नाही बघितलं, मी बायपण नाही बघितलंय, आय कांट. जेव्हा सूरज विजेता झाला होता आणि त्यामध्ये तुम्ही अनाउन्समेंट केली होती तेव्हा काही लोकांनी असा एक सूर लावला होता की सरांना पश्चाताप होईल की कुठे आपण सूरजला घेतलं आणि त्याच्यासोबत सिनेमा केला. तर ज्या प्रेक्षकांनी हा सूर लावला होता त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? पिक्चर बघा बस. एक लेखक म्हणून तुम्हाला कधी असं वाटतं का की मौन हे बोलकं वाटू शकतं? मौन 100%. मौनातलं बोलणं चार्ली चॅप्लिन शिवाय दुसरं कोण बोलणार. म्हणजे कधीही मी आत्ताही जेव्हा जेव्हा आपण क्रिएटिव्ह ब्लॉक येतो किंवा आपल्याला असं वाटत राहतं ना की आपल्या आयुष्यात काय होणार आहे का, घडणार आहे का, अशा वेळेस मी
कम्प्लिटली चार्ली चॅप्लिनच्या फिल्म्स बघतो आणि ते मौनातलंच बोलणं आहे आणि ते ग्रेट आहे. वा. झापक झुपूक चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना तुम्ही काय देणार आहात? आनंद, जो आता खूप दुर्मिळ आणि खूपच महाग झालेला आहे. कारण आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये खूप काही गोष्टी आपण त्या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप सहन करतोय वेगवेगळ्या पद्धतीने. तो एक 2-2.25 तासाचा आनंद जरा मिळत नाहीये, तो आनंद इकडे मिळेल. वा. आणि सर, यापुढचे येणारे कोणते प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्यावरती काम सुरू झालंय? नाही बाबा, माझी बायको म्हणाली कम्प्लिटली 15 मे नंतर शांतपणे 10 दिवस माझ्यासाठी दे. कारण मी जानेवारी 2022 पासून आज तागायत मी एकही सुट्टी घेतलेली नाही आहे. कारण मी 2022 जानेवारी पासून शाहीर सुरू केला होता. शाहीर एप्रिल 2023ला आला. इमिजिएटली 30 जूनला बाईपण आला. त्या शाहीर नंतर बाईपणच्या धावपळीत होतो आणि बाईपण आल्यानंतर त्याचा पोस्ट प्रमोशन झाल्यानंतर मी इमिजिएटली वायकॉम मध्ये नोकरीला लागलो. मी वायकॉम मधून डिसेंबरला बाहेर आलो. मी इमिजिएटली झापूक झुपूक फिल्मवर लागलो. आता आपण बोलतोय एप्रिल मे 15 तारखेपर्यंत जिओवाले काय मला जिओ देणार नाही असं वाटतं. पण 10 दिवस तरी मला आता आराम करायचा आहे. त्यामुळे जरा तब्येतीला लक्ष देईन, करणार बी. पण असं शोनाली मी असं हे झालं आता याच्यानंतर हे करूया असं नसतं. नाही, ब्रेक पण नाही. माझं डोकं चालूच राहणार आहे. बट मी काहीच ठरवत नाही. मी असं वाटतं की मी स्वामींना खूप धन्यवाद त्यामुळे देतो की रोज ना मला रोजचं सकाळ दाखवतात ते. कारण ती रात्र संपलेली असते आणि आपण शांतपणे झोपलेलो असतो. त्या झोपल्यानंतर परत उठवतात ते आणि परत नव्याने जगण्याची एक ऊर्जा देतात. त्यामुळे स्वामींना हेच सांगतो की दर दिवशी तुम्ही जे द्याल ते मी पुढे, आणि जे जे करी कार्य माझ्या मताने पुष्पा परिमे अर्पदसे सुखाने. वा, खूप छान. यानंतर अजून एखादा रियालिटी शो, परत बिग बॉसची ऑफर आली? मी नाहीच आहे ना वायकॉम मध्ये. नाही, पण तरी जर तुमच्याकडे ऑफर आली की तुम्ही डिरेक्ट करावा? नाही, मला कठीण जाईल. कारण काय आहे की ना स्टँडर्ड आणि एक उंची गाठली आहे त्या कार्यक्रमाने, आणि ना ती अपेक्षा असणार की त्या उंचीपेक्षा वर जायला पाहिजे. आणि इट इज नॉट अ फिल्म, इट इज अल्टिमेटली अ रियालिटी शो. तो सगळा जिन्नस जो असतो तो दरवेळेस चांगला मिळेलच याची शाश्वती नाही. हे सगळे कॅरेक्टर्स 16 जण मिळाले, ते अशा पद्धतीचे जमवले तरी यांच्या एवढी मजा येईल का? कारण काय आहे की त्याच्यामध्ये डिरेक्ट करावं लागत नाही ना आम्हाला जाऊन. मी एक सिनेमा झाल्यानंतर दुसरा सिनेमा मन लावून करू शकतो. मी डिरेक्ट करतोय, इथे यांना डिरेक्शन नाही द्यावं लागत ना. आम्ही त्याच्यात क्लुप्त्या काढू, पण अपेक्षांचं ओझं आहे. मला माहित नाही, मी आता काही विचार नाही करत. मला याबद्दल तुमचं विशेष कौतुक करायचं आहे की जेव्हा सगळा प्रेक्षक वर्ग हा टेलिव्हिजनकडनं OTTकडे वळला होता, तेव्हा तुमच्या बिग बॉस सीझन 5ने तो पुन्हा खेचून आणला आणि लोकांनी टेलिव्हिजन पाहिला. स्वामींची कृपा आहे. मी एक माध्यम आहे. जे काही घडवतात, जे काही होतंय ते त्यांच्या मर्जीने होत. नक्कीच. झापूक झुपूक चित्रपटाला टीम रेडिओ सिटीकडनं देखील झापूक झुपूक शुभेच्छा. थँक्यू.